आजची आपली संकल्पना आहे स्थूल अर्थशास्त्र. 1933 मध्ये रॅग्नार फ्रिश यांनी आधुनिक अर्थशास्त्रांच्या 2 शाखा विकसित केल्या. त्यामधील पहिली शाखा होती सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे लहान आणि स्थूल म्हणजे मोठे, हा दोन्हीतला फरक आहे. म्हणजे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक वर्तनाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. उदाहरणार्थ विशिष्ट कुटुंब संस्था, विशिष्ट उत्पादन संस्था यांचा अभ्यास करणारं शास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. आपण अर्थशास्त्र इयत्ता 11वी अर्थशास्त्राचा अभ्यास करत आहात आणि त्यातला पहिला धडा आपण बघत आहोत अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. या अर्थशास्त्रामध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर यामध्ये स्थूल अर्थशास्त्र ही आजची आपली संकल्पना आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि त्यामुळे समाजाच्या आर्थिक व्यवहाराच्या विश्लेषणासाठी अर्थशास्त्राचा वापर हा महत्त्वाचा आहे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक महत्त्वपूर्ण अभ्यास शाखा आहे आणि तसेच स्थूल अर्थशास्त्रसुद्धा ही अर्थशास्त्राची एक महत्त्वाची अभ्यास शाखा मानली गेलेली आहे. मग स्थूल अर्थशास्त्राची ओळख करून घेत असताना स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. म्हणजे आत्ता तुम्हाला फक्त 11वीमध्ये स्थूल अर्थशास्त्राची व्याख्येचाच अभ्यास करायचा आहे, पण इयत्ता 12वीमध्ये मात्र स्थूल अर्थशास्त्राच्या तुम्हाला अनेक साऱ्या संकल्पनांचा अभ्यास देखील करायचा आहे. अर्थशास्त्रातल्या ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना फक्त तुम्हाला परीक्षेपुरत्या किंवा या वर्षाकरता उपयुक्त आहेत असं नाही. अर्थशास्त्र विषय तुम्ही जोपर्यंत अभ्यासणार आहात तोपर्यंत तुम्हाला ह्या सर्व संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणून कोणतीही संकल्पना समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा म्हटलं की तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत म्हटलं की स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. म्हणजे संकल्पना स्पष्ट झाली की त्याविषयीची माहिती, त्याविषयीचा अभ्यास हा सहज आणि सोपा बनतो आणि म्हणून संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. स्थूल अर्थशास्त्राविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण केनेथ बोल्डिंग यांच्या व्याख्येचा अभ्यास करूया. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण रोजगारासारखी संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उपभोग, एकूण मागणी यासारख्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो. तर केनेथ बोल्डिंग यांच्या मते स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी नसून एकूण परिमाणाशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. आणि ही केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या अतिशय महत्त्वपूर्ण अशी व्याख्या आहे की या व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की हे अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समग्रपणे विचार करतं. वैयक्तिक चलांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. या अर्थशास्त्र हे सामान्य संतुलनाच्या पायावर आधारित असून त्याचा अधिक व्यापक असं या अर्थशास्त्राचं स्वरूप आहे. तर या अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यातली तुमची पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. जसे एका व्यक्तीचं उत्पन्न हे वैयक्तिक उत्पन्न असतं आणि जेव्हा एकूण देशाच्या उत्पन्नाचा विचार करता तेव्हा देशाचं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न असतं. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे प्रत्येक देशासाठी महत्त्वाची संकल्पना आहे. म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये निर्माण झालेल्या वस्तू, अंतिम उत्पादित झालेल्या वस्तूंची व सेवांची बाजारभावात केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिलेली आहे की या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न समितीने जी व्याख्या दिलेली आहे की भारतामध्ये 1955 पासून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी सुरू झालेली आहे आणि केंद्रीय सांख्यिकीय संघटना हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असते. मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेलं मापन होय. आता या ठिकाणी
एक विशिष्ट कालखंड म्हणजे कोणता? तर तो एका आर्थिक वर्षाचा कालखंड विचारात घेतलेला आहे. बघा, भारतामध्ये जे आर्थिक वर्ष आहे, त्या आर्थिक वर्षाचा कालखंड या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. आणि भारतामध्ये जे आर्थिक वर्ष सुरू होतं ते 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होतं आणि 31 मार्चला ते आर्थिक वर्ष संपत असतं. म्हणजे जसं आपलं नेहमीचं वर्ष जे आहे, हे नेहमीचं वर्ष जानेवारी ते डिसेंबर असतं, पण आर्थिक वर्ष मात्र 1 एप्रिलपासून सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. तर या एका विशिष्ट कालखंडामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून वस्तू आणि सेवा म्हणजे काय हे तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. की ज्या वस्तूंना भौतिक अस्तित्व असतं, मानवी गरज पूर्ण केली जाते, मग अनेक साऱ्या ज्या भौतिक वस्तू आहेत, मग खडू असेल, फळा असेल, बेंच असेल, ह्या सर्व वस्तू ज्या आहेत या भौतिक वस्तू आहेत, त्यांना भौतिक अस्तित्व आहेत आणि ह्या वस्तू आहे. आणि सेवा म्हणजे काय आहे की सेवा देखील मानवांच्या गरजा भागवत असतात. म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवलं असेल, डॉक्टरांनी रुग्णांना दिलेली सेवा असेल, वकिलांनी त्यांच्या आशिलाला दिलेली सेवा असेल, तर यांची दुहेरी गणना टाळून केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तर यावरून एका आर्थिक वर्षामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. आणि या पद्धतीनं मग ज्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत, त्या वस्तू आणि सेवा ह्या भौतिक अस्तित्व असतं, मानवी गरजांची पूर्तता करतात, या सर्व वस्तू आणि सेवांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत असतो. पुढची जी संकल्पना आहे ती आहे बचत. बचत हा एक उत्पन्नाचा असा भाग आहे की जो भविष्य काळातील गरजांसाठी सध्याचा उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो, त्यास बचत असं म्हणतात. किंवा उत्पन्नाचा असा भाग की जो सध्या चालू उपभोगावर खर्च केला जात नाही, त्यास बचत असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं 10,000 रुपये इतकं उत्पन्न आहे आणि तो 8,000 रुपये त्याच्या उपभोगावर खर्च करतो आणि 2,000 रुपयांची तो बचत करतो, शिल्लक ठेवतो, कारण ह्या उत्पन्नाचा भाग त्याला भविष्यातील त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी उपयोगात आणता येणार आहे. आणि बचत म्हणजे काही रक्कम बाजूला काढून ठेवणं, कारण भविष्यातल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी बचत केली जाते. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो गुंतवणूक आहे. तुम्ही समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या संकल्पनांचा अभ्यास करत आहात आणि या संकल्पनांमध्ये संपूर्ण देशाशी संबंधित असणाऱ्या म्हणजे समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि त्यामुळे या अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या तेवढ्याच विस्तृत अशा संकल्पना आहेत. त्याच्यानंतरची पुढची जी संकल्पना आहे ती आहे गुंतवणूक संकल्पना. आता गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये भांडवलाची निर्मिती होत असते. बघा, बचतीतून भांडवलाची निर्मिती होत असते आणि भांडवलाचा वापर हा उत्पादन प्रक्रियेसाठी करणं त्याला गुंतवणूक असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जितकी बचत जास्त असते, एखाद्या देशामध्ये जितकी बचत जास्त असते तितकी त्या देशामध्ये गुंतवणूकसुद्धा अधिक असते. आणि गुंतवणुकीचा उपयोग हा नवनवीन वस्तूंची उत्पादन करण्यासाठी भांडवल म्हणून केला जात असतो. त्यामुळे प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक हा एक महत्त्वाची संकल्पना आहे. कारण देशाच्या भांडवली साठ्यात होणारी वाढ म्हणजे गुंतवणूक असते. आणि मग ही गुंतवणूक, बचत ही भांडवल निर्मितीची सुरुवात आहे असं म्हटलेलं आहे. आणि कारण नवीन भांडवल सामग्रीच्या गुंतवणुकीत बचतीचा वापर होत असतो. मग ही जी गुंतवणूक आहे म्हणजे नवीन कारखान्याची इमारत, संयंत्र, अवजारे, कच्चा माल, अंतिम वस्तू, निमांतिम वस्तू ह्या सगळ्यांच्या साठ्यात होणारी वाढ ही इत्यादी गुंतवणूक असते. म्हणजेच बचतीतून भांडवलाची निर्मिती होत असते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणं याला गुंतवणूक असं म्हणतात. आणि मग अनेक प्रकारची गुंतवणूक, स्वायत्त गुंतवणूक वगैरे हे सगळे अनेक, वास्तव गुंतवणूक, स्थूल, निव्वळ गुंतवणूक असे गुंतवणुकीचे आणखीन वेगवेगळे प्रकार देखील आपल्याला सांगता येतात. त्यानंतर पुढचे आहे संकल्पना व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या बदलांना, बघा, आर्थिक चढ उतारात जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र असं म्हणतात. आणि व्यापार चक्रात प्रामुख्यानं 2 आर्थिक चढ उतार घडून येत असतात. आर्थिक क्रियांमध्ये चढ उतार घडून येत असतात. आणि
आणि उतार म्हणजे तेजी व मंदी होय. तेजी म्हणजे साधारणपणे सातत्यानं किंमत-पातीत होणारी वाढ म्हणजे तेजी आहे आणि मंदी म्हणजे किंमत-पातीमध्ये होणारी घट म्हणजे मंदी आहे. म्हणजे तेजी आणि मंदी हे व्यापार चक्राशी संबंधित असणाऱ्या आर्थिक क्रिया आहेत. अर्थव्यवस्थेत घडून येणारे जे चढ-उतार आहेत, त्यामुळे व्यापारात जे बदल घडून येत असतात, म्हणजे बऱ्याच वेळेला वस्तूंच्या किमतीत वाढ होत असेल, किंमत-पातीत होणारी वाढ म्हणजे तेजी आहे आणि किंमत-पातीत होणारी घट म्हणजे मंदी आहे. तर ह्या सर्व स्थूल अर्थशास्त्रीय मूलभूत संकल्पना आहेत, की ज्यामध्ये तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, बचत म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय आणि व्यापार चक्र म्हणजे काय या संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.